एलिफंटाजवळ बुडालेल्या बोटीमध्ये वसईमधील एकाच कुटुंबातील 8 जण होते, पण फक्त पतीशी संपर्क झाला, इतर सदस्यांबाबत माहिती नाही असं या महिलेनं म्हटलं। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी रिद्देश हातिम यांनी। आपल्यासोबत एक महिला आहे। या महिलेचे जे पती आहेत ते बोटीमध्ये अडकले होते। नेमका काय प्रकार त्यांच्याशी जाणून घ्या। ताई, काय सांगाल, बोटमध्ये तुमच्या पती सोबत अजून कोण कोण होतं? माझे नवरा होता, सासू सासरे होते आणि नणंद होती आणि 2 मुलं होती त्यांच्या सोबत आलेले। ते इकडे तिकडून मध्य प्रदेशवरून इकडे आले होते। ते फिरण्यासाठी इकडे आले होते। ते 5 वाजता मला त्यांनी फोन केला नवऱ्याने मला दुसऱ्याच्या नंबरवरनं, आणि तो बोलला की बोट बुडाले करून। पण जो लहान मुलगा तुम्ही जे बोलले 2 लहान मुलं होती, त्यातला कोण फोटो वगैरे दाखवू शकता? हा, तो बोलला त्याच्यासोबत असेल ती बहुतेक, तर तो बोलतो ती मिळत नाहीये असं बोलला। तुम्हाला माहिती नाही आता ती कुठे आहे, काय सेफ आहे की नाही ते मला माहिती नाही। त्यांचं काय वय वगैरे तुम्हाला समजू शकतं? छोटी आहे ती, 3 वर्षाचीच आहे। तिचं नाव काय सांगा? माही आहे, माही। फोटो वगैरे दाखवू शकाल तुम्ही? हा, फोटो आहे ना। जरा आमच्या प्रेक्षकांना जरा त्यांचा फोटो दाखवा। जरा जी मुलगी आहे जी सध्या तरी जी सापडत नाही आहे, त्यांचा फोटो जे ताई आहे तो आपल्याला दाखवत आहे। ही जी मुलगी आहे ती सापडत नाही। काय काय वय सांगितलं त्या मुली? वय सांगितलं 3 वर्षाची होईल जानेवारी मध्ये। नक्कीच आपण बोललो पाहिलं की 3 वर्षाची जी मुलगी आहे ती सध्या तरी सापडत नाही। महत्वाचं म्हणजे आता यांना ते, कारण काही आपण पाहिलं तर काही जे त्या उरण साईडला देखील गेले JNPTला, आणि त्यामुळे आता नेमकं आता हे शोध कार्य किती वेळ लागेल, नेमकं किती जण अडकले होते त्यांना सेफ बाहेर काढले झाले की हा करून खूप मोठा प्रश्नचिन्ह होऊ शकतो। त्यामुळे आता या सर्वांना यांची माहिती मिळायला किती वेळ लागेल आता हे देखील पाहणं मात्र आता येणाऱ्या तासांमध्ये तितकाच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कविता गिरीसह मी रिद्देश हातिम, पुढारी न्यूज, मुंबई।